शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसीची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागलेत। फार्मर आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन पुरेसं आहे केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे, म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय त्या शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। बघा, ज्या शेतकऱ्यांचा रखडलेला पीक विमा आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारनं म्हणजे मोदी सरकारनं तुमच्यासाठी जवळजवळ 1927 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। आज, उद्या, परवा असं 3 दिवस शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता सरसकट सर्वांना रखडलेला तुमचा जो 4000 रुपये पीक विमा आहे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। तुम्ही पाहू देखील शकता 75% पीक विमा वाटप या ठिकाणी सुरू करण्यात देखील आलेलं आहे। हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये जो तुमचा रखडलेला पीक विमा आहे या ठिकाणी तुम्हाला मंजूर देखील होऊ शकतो। बघा, पीक विमा 2022चा 2023चा या ठिकाणी जवळजवळ 3 ते 4 वर्षाचा पीक विमा तुम्हाला महाराष्ट्रासाठी 4300 कोटी रुपये 90 लाख रुपये या ठिकाणी मंजूर झाले आहेत। हे थेट आता शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। आता महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची यादी, जी काही पीक विमा यादी आहे ती या ठिकाणी लगेच जाहीर करणार आहे। बघा, आता 2024 मध्ये तुम्ही पीक विमा भरला असेल तर त्याचे देखील पैसे या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहेत। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची पीक विमा यादी 2024ची 2025ची, म्हणजे मागच्या वर्षी जर तुमचं नुकसान झालं असेल, पीक विमा तुम्ही भरला असेल, आत्ताच यादीमध्ये नाव ऐका आणि तुम्ही पटकन आता लगेच चेक करून घ्या। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याची पीक विमा यादी या ठिकाणी आलेली आहे। मोबाईलमधून देखील ती कशी डाउनलोड करायची ते देखील तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। बघा, तुमचा पीक विमा आला का नाही हे देखील तुम्हाला सांगणार आहे। आला नसेल तर काय करायचं आहे ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहे। एक काम करा, इथं तुम्ही पाहू देखील शकता डिअर कस्टमर DBTच्या माध्यमातून काही जणांना तुम्ही इथे पाहू देखील शकता 3167 रुपये या ठिकाणी पैसे पीक विम्याच्या शेतकऱ्यांना मिळू लागलेत। आता कोणत्या पिकासाठी किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे ते देखील सांगणार आहे। त्या ठिकाणी पाहायला गेलं तर सोयाबीन पीक, ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पीक विमा भरला आहे तर जवळजवळ त्यांना 4 ते 5 वर्षाचा 58,000 रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे। आता दुसरं पाहायला गेलं तर तुमचा कापसाचा तुम्ही पीक विमा भरला असेल तर कापूस पिकासाठी देखील तुम्हाला 60,000 रुपये 3 ते 4 वर्षाचा तुम्हाला हेक्टरी या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे। त्यानंतर इथे बघा, जर तुम्ही तुरीचा 3 वर्षाचा पीक विमा भरला असेल तर तुम्हाला 45,000 रुपयेचा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर तुम्ही मूग पिकाचा विचार केला तर तुम्ही जवळजवळ 27,500 रुपये या ठिकाणी तुम्हाला 3 वर्षाचा पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर तुमचं उडीद पीक असेल त्या उडीद पिकाचा देखील 25,000 रुपये पीक विमा मिळणार आहे। ज्वारीसाठी 2 ते 3 वर्षाचा 32,500 रुपये पीक विमा मिळणार आहे। बाजरीसाठी तुम्हाला 32,000 रुपये 3 वर्षाचा पीक विमा मिळणार आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्याही जिल्ह्यामध्ये ह्या ठिकाणी पीक विमा लवकरच या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता झटपटपणे आपण या ठिकाणी पाहूया की पीक विमा वाटपाला मुहूर्त तुम्हाला कधी लागणार आहे, हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये कधी सुरू होणार आहेत। आता खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तुम्हाला पीक विमा वाटपाला या ठिकाणी अखेर मंजूर लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आता सरसकट सर्वांना पीक विम्याचं वाटप होणार आहे का, तुमचं यादीमध्ये नाव आहे का, हे लगेच तुम्ही ऐकायचं आहे। हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये तुम्हाला 20 जिल्ह्यासाठी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेत। तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता पीक विमा यादी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। सर्व जिल्ह्याची जी काही यादी आहे ती कशा पद्धतीने चेक करायचं आहे, तुमच्या मोबाईलवर पीक विम्याची यादी या ठिकाणी कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। आजपासून पीक विमा तुम्हाला हेक्टरी 40,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी म्हणावी लागेल, ती म्हणजे 20 जिल्ह्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 90 कोटी रुपयेचा पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। आता तुम्हाला या ठिकाणी लाभ कसा मिळणार आहे, 30 कोटी रुपयेचा पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावरती आज सकाळपासूनच या ठिकाणी जमा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आता 30 कोटी रुपये 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाटप होणार आहेत।
त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का ते अगोदर बघायचं आहे. आता उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये तुम्हाला 20 जिल्ह्यासाठी पीक विमा शेतकऱ्याच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी जमा करण्यात येतोय. या ठिकाणी बघा मागच्या वेळी देखील पीक विम्यामध्ये मोठे घोटाळे झाले होते. मग तुम्ही हे घोटाळे होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून लवकर पीक विमा या ठिकाणी देण्याची ऑर्डर देखील या ठिकाणी दिलेली आहे. 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा आज या ठिकाणी मंजूर करण्यात येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, 3 टप्प्यामध्ये पीक विमा वाटप तुम्हाला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून देखील हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. प्रति हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये म्हणजे आजपासूनच वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे. आता 20 जिल्ह्यासाठी GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. त्यामुळं या 20 जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये देणार असल्याची माहिती या ठिकाणी खुद्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या ठिकाणी सांगितलेत. मुख्यमंत्र्यांनी स्वतः 90 कोटी रुपये या ठिकाणी पीक विम्यासाठी जाहीर केलेले आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय हेक्टरी तुम्हाला 40,000 रुपये या ठिकाणी आता मिळणार असल्याची सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी आता समोर आलेलं आहे. आता आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं देखील सांगितले की ज्यांचं नुकसान झालंय त्यांना ही नुकसान भरपाई मिळणारच आहे. आता तुमचं नुकसान झालं असेल तर पिकाचं तुमचं नुकसान झालं असेल तर 2 ते 3 वर्षामध्ये सलग तुमचं नुकसान झालं असेल तर तुम्हाला 40,000 रुपये या ठिकाणी पीक विमा मिळणार आहे. त्याचा GR सुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आता 20 जिल्ह्यासाठी आलेला आहे तो तुम्हाला GR सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, कोणकोणत्या या 20 जिल्ह्यासाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबद्दल सर्वात महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. पीक विमा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी जाहीर केलेला आहे. आता मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितले की हा GR सुद्धा या ठिकाणी असा काढण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये तुम्हाला देखील माहीत आहे टोटल पाहायला गेलं तर 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामधील 16 जिल्हे या ठिकाणी वगळण्यात आले आहेत म्हणजे त्यांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा मिळणार आहे. फक्त आता सुरुवातीला पाहायला गेलं तर आज या ठिकाणी 20 जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे. मात्र या 20 जिल्ह्याचा देखील या ठिकाणी GR काढण्यात आलेला आहे. त्यामुळं तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का? सर्वांनी 20 जिल्हे सरकारच्या माध्यमातून कोणते पात्र करण्यात आले आहेत, यामध्ये कोणकोणते अपात्र ठरवण्यात आले आहेत, तर यामध्ये तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे. आता आपल्या राज्य सरकारने 90 कोटी रुपयेचा पीक विमा थेट शेतकऱ्याच्या खात्यावरती तर जमा करण्यात आलेला आहे. आता राज्यातील पाहिलं तर 36 पैकी फक्त या 20 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे पाठवण्यात आले आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे पाठवण्यात आले आहेत, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत, जमा झाले नसेल तर काय करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मोठी घोषणा केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. या ठिकाणी बघा, पाठीमागच्या वर्षी पेरणी करण्यासाठी शेतकऱ्याजवळ पैसे नव्हते आणि मागच्या वेळी देखील मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी पेरणीच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे पाठवले होते. आता तशा पद्धतीनेच आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये या ठिकाणी पीक विमा मिळण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. याचा GR सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. आज उद्या परवा केव्हाही तुमच्या खात्यावरती हेक्टरी 40,000 रुपये येणार असल्याची बँकेकडून मेसेज देखील तुम्हाला येऊ शकतो. मग आता कोणकोणत्या जिल्ह्यासाठी हा GR काढण्यात आले आहे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे. बघा, GR सरकारच्या माध्यमातून या 20 जिल्ह्यासाठीच फक्त या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मग कोणते 20 जिल्हे आहेत याचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळं सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर नाही बघितला त्यामुळं तुमचा जिल्हा यामध्ये असणार आहे का तुमच्या लक्षात या ठिकाणी येणार नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. 2025 या मागच्या वर्षी देखील तुम्ही पाहिलं असेल, पाऊस जरा जास्त झाला होता. तुम्हाला पण माहीत आहे खूप साऱ्या पिकांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता या वर्षात देखील पहिल्यांदा तुमचं जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे. नुकसानग्रस्त भागाची चौकशी करून अनेक वेळा पीक विमा जमा करण्याचे आदेश देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिले होते. आता देखील अनेक शेतकऱ्याचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना देखील लवकरच पीक विमा मंजूर करण्यात येणार आहे. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आता चौकशी करून पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. मग तुम्हाला हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा जो मिळणार आहे नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी येणार आहे. सरकारच्या माध्यमातून GR देखील या ठिकाणी काढण्यात आले आहेत. 20 जिल्हे कोणते असणार आहेत बघा, 20 जिल्हे कोणते असतात त्या 20 जिल्ह्याची लिस्ट सांगतो. त्या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल
तर तुम्हाला हेक्टरी 40,000 रुपये पीक विमा थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज, उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये मिळणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. बघा, आता 3 दिवसामध्ये तर हा पीक विमा मिळणार आहे अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. आता इथून पुढे जर तुम्ही पाहायला गेलं तर पीक विमा असाच मिळणार आहे. अजिबात तुमचा पीक विमा बंद होणार नाही अशी माहिती देखील या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आनंदाची बातमी या ठिकाणी शेतकऱ्याला दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पीक विमा जर भरला असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार आहे. परंतु थोडंफार यामध्ये बदल देखील करण्यात आलेला आहे. सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले तर हा पीक विमा तुम्हाला आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वाटला जाणार आहे. तशा प्रकारचा JR सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी या जिल्ह्यासाठी काढण्यात आलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा जिल्हा या ठिकाणी सरकारने निवडला आहे का, या महत्त्वाच्या 20 जिल्ह्यामध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, हे देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यासाठी पीक विमा मिळणार आहे ते तर सांगणारच आहे, परंतु यामध्ये थोडासा शेतकऱ्यासाठी प्रॉब्लेम झाला आहे. ते देखील आता सगळ्यात सांगतो. तो प्रॉब्लेम यामध्ये 3 प्रकारचे शेतकऱ्यांना या ठिकाणी वगळण्यात येणार आहे. आता कोणकोणते 3 प्रकारचे असे शेतकरी आहेत त्यांना या ठिकाणी पीक विम्याच्या यादीमधून वगळण्यात येणार आहे, त्या शेतकऱ्याची लिस्ट देखील सांगतो. त्यामध्ये तुमचं नाव येते का बघा. तुम्ही त्या नियमाचं पालन नाही केलं तर तुमचं देखील नाव या ठिकाणी तुमच्या या अपात्र यादीमध्ये येऊ शकतं. त्यामुळे आता कोणकोणते नियम सरकारने लावलेत ते देखील पाहणं अतिशय गरजेचं आहे. आता सगळ्यात अगोदर 20 जिल्हे कोणकोणते ते बघूया. त्या 20 जिल्ह्यातील खूप साऱ्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाल्याचं देखील या ठिकाणी आम्हाला समजते. ते नुकसान भरून काढण्यासाठी सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा या ठिकाणी जमा केलेला आहे. तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या माध्यमातून देखील सर्वात पहिल्यांदा पीक विम्याची यादी या ठिकाणी स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. आता मध्यंतरीच्या काळामध्ये पीक विमा बंद पडला अशा प्रकारच्या अफवा देखील उठल्या होत्या, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितले की कोणताही पीक विमा आम्ही बंद केलेला नाही. परंतु यामध्ये थोडा नियमामध्ये आम्ही बदल केलेला आहे. आता नियमामध्ये बदल काय केला असेल तर तुम्हाला देखील मनामध्ये प्रश्न आला असेल. पण आता काय झालं आहे, अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा काढलेला आहे. म्हणजे त्यांची जमीन नसताना देखील गायरांची जमीन दाखवून 1 रुपयाचा ज्यावेळेस पीक विमा चालू केला होता सरकारने, त्यावेळेस देखील अनेक शेतकऱ्यांनी घोटाळे केल्याचं आता सरकारला लक्षात आलेलं आहे. त्यामुळे थोडेफार नियम देखील या ठिकाणी लावण्यात आले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर कोणकोणत्या पिकासाठी पीक विमा मंजूर करण्यात आले आहेत, कोणकोणत्या शेतकऱ्याचं नुकसान झाल्यावर त्या पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत ते तर बघूया. त्यामध्ये पाहायला गेलं तर आंबा, केळी, द्राक्षे, गहू, हरभरा, कांदा, सोयाबीन, कापूस, ज्वारी आणि बाजरी अशा विविध पिकांचं ज्या शेतकऱ्याचं नुकसान मागील 2 ते 3 वर्षामध्ये झालं आहे, तर तसं राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन यादीसुद्धा शेतकऱ्यासाठी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. बघा शेतकऱ्यांनो, मित्रांनो, जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर तुम्हाला देखील पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आता तुम्हाला पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झालंय का नाही झालंय हे कसं चेक करायचं आहे ते देखील सांगणार आहे. आता जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. जर तुमची जमीन माळरान असेल किंवा बागायती असेल तर कोणकोणत्या पिकांना कुठले पैसे जास्त मिळणार आहेत ते देखील सांगणार आहे. आता जर तुमची बागायत जमीन असेल किंवा माळरान जमीन आहे, तर जर तुमच्या फळबागा असतील किंवा हंगामी पीक असतील, यानुसार तुमचं जर काय झालं असेल तर पीक विमा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 3 प्रकारचे शेतकरी अपात्र ठरणार आहेत. तर ते 3 प्रकारचे शेतकरी कोणते आहेत, तुम्हाला कोणकोणते या ठिकाणी नियम शेतकऱ्यांनी लावण्यात आले, सरकारने लावण्यात आले, कोणकोणत्या शेतकऱ्याला अपात्र करण्यात आले आहेत अशी माहिती देखील आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगणार आहे. लगेच तुम्हाला 20 जिल्ह्याची यादी सांगतो. त्यानंतर तुम्हाला कोणकोणते नियम लावले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पीक विमा भरला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार नाही. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवली अशा शेतकऱ्यांना देखील पीक विमा मिळणार नाही अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी रस्त्याकडे जी जमीन दाखवून पीक विमा भरलेला आहे अशा शेतकऱ्याच्या खात्यावरती देखील पीक विमा मिळणार नाही अशी माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. बघा सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर आता कोणकोणते जिल्हे आहेत, 20 जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला लगेच सांगतो. त्या 20 जिल्ह्याची यादी सांगतो. त्या यादीमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत. सगळ्यात पहिला जिल्हा सांगण्यात आला तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर परभणी, रायगड, हिंगोली, नांदेड, यवतमाळ,
सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, पुणे, धुळे, लातूर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगर या ठिकाणी पाहायला गेलं तर नागपूर, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील पैसे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे. त्यानंतर सोलापूर, सातारा, बीड या जिल्ह्यामध्ये देखील पीक विमा लवकर मंजूर केला जाणार आहे अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आली आहे. तर आता सर्वांना जर पीक विमा मिळणारच आहे, अशा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा व्यवस्थित भरला आहे 2022, 23, 24 आणि 25 या सगळ्या वर्षाचा पीक विमा या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बघा, आता लवकरच तुम्हाला पीक विमा मिळणार असल्याची माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद.